इथं भांडणं सुरू झाले. हिची मांजर आहे, अगस्त्याने घेतले म्हणून ती रडायला लागली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. आणि हा माझा खूप दिवसांनी आहे पहिला व्लॉग. म्हणजे याच्या आधी मी हिंदीत व्लॉग करत होतो, आपण सगळ्यांनी पाहिले, पण खूप साऱ्यांची आपल्या फॅन्सची कमेंट आली की आपली जी ऑडियन्स आहे, जी कोर ऑडियन्स, मेन ऑडियन्स आपण ज्याला म्हणतो, ती आहे मराठीत. म्हणजे आपली फ्रेंड्स, फॅमिली, बाकी सगळे. आता अगस्त्य पण बाहेर आला होता. अगस्त्याला मी आता आत घेऊन आलोय, कारण की त्याचे पाय भाजायला लागले. कारण आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 4 जवळजवळ. खूप ऊन आहे. रोज कसं पावसाचं वातावरण होतं आपलं, बघा वरती खूप पावसाचं वातावरण असायचं, एकदम ढगाळ नाही का. आता एकदम ऊन झालं. अगस्त्य इथपर्यंत गेला, या पायरीपर्यंत समोरच्या. ते पाय जेव्हा भाजायला लागले तेव्हा माझ्याकडे बघायला लागले. पण जेव्हा तो आतमध्ये होता घरात, तर दरवाजा वाजवत होता की नाही का मला बाहेर जायचंय म्हणून. म्हणलं ठीक आहे, जा बाहेर, तुला बाहेर आणतो. थोड्या वेळ सावलीत होता तोपर्यंत त्याला काही वाटलं नाही. लाईक इकडे थोडीशी सावली ना अशी, इकडे एवढं गरम झालेलं नाही. पण जेव्हा का उन्हात गेला आणि पाय भाजायला लागले, मग एकदम माझ्याकडे बघायला लागलं. मग त्याला घेतलं लगेच. आता आपण आज जाऊन आपल्या गेमिंगचा सेटअप लावूया. आणि आता अगस्त्याला परत घरात जायचे. गाडी ढकलत होतं इथं नाही का, म्हणजे गाडी अशी थोडीशी मध्ये होती, इथं होतं टायर तिथं. मी आता गाडीला थोडस पुढे घेतलं, तर आता नाही जाऊ राहिला. आता म्हणून राहिला परत गाडी माग घे. आता गाडी कशी घ्यायची परत माग, कशी घ्यायची. हा तेव्हा तर माझे जे रेग्युलर ब्लॉग बघतात माझे सबस्क्रायबर, ते सगळे जवळजवळ मराठी आहेत. पण ते काय असण्यापेक्षा हे महत्वाचं आहे की त्यांना काय पाहिजे हे मला समजायला खूप जरा थोडासा उशीर झाला. पण ठीक आहे, हा माझा पहिला प्रयत्न आहे मराठीमध्ये ब्लॉग बनवायचा. आणि आता माझ्या नॅचरल लँग्वेजमध्येच इथून मी ब्लॉग बनवणार, म्हणजे जे की आपली मातृभाषा मराठी. हिंदीत बनवण्याचं कारण जे की मी आधीच सांगितलं होतं की खूप सारे मित्र जे आहेत माझे, ते बाहेरचे देखील आहेत. म्हणजे हरियाणा, दिल्ली, फरीदाबाद, राजस्थान, MP, UP वगैरे गेमिंग फ्रेंड माझे जे, ते त्यांची मला कमेंट आली होती की ते हिंदीत तुम्ही बनवा म्हणून. पण तेव्हा काय झालं तर यूट्यूबचं एक फीचर होतं जे की AI डबिंग म्हणून एक यूट्यूबने नवीन फीचर आणले. ते आत्ता आणले, जवळजवळ 15-20 दिवस झालं माझ्या सेटिंगमध्ये ते अनेबल आहे. तर याच्या आधी ते अनेबल नव्हतं. तर मी आता काय केलंय, ते ऑन केले. त्याने होईल असं की मी जरी आता मराठीत बोलत असलो, मराठीत ब्लॉग बनवत असलो, थंबनेल, आपलं टायटल वगैरे सगळं मराठीत जरी टाकलं, तरी जी ऑडियन्स समजा बाहेरची आहे, इव्हन समजा बाहेरच्या देशातली, लाईक फ्रान्स, इटली, जर्मनी वगैरे, त्यांना ती त्यांच्या भाषेत दिसेल. हा त्याचा फायदा आहे AI डबिंगचा. ते फीचर आले आता 10-15 दिवसापूर्वी. आणि आपल्या नॉर्मल भाषेत बोलायला मला ह्याच्या आधीच ब्लॉगची सुरुवात करायची होती, पण काही कारणास्तव जे की मी ट्रिपला गेलो होतो, तिकडे माझे 10-15 दिवस गेले ऑलरेडी. ब्लॉग पण मी 5-6 दिवस मागचे काही टाकू शकलो नाही, त्याच्यामुळे ते काही बनवायला जमलं नाही. पण ट्रिपवरून आलो तशी थोडासा मोकळा वेळ भेटलाय, कारण की घरचे जे काही पाहुणे होते आमचे घरी आले होते. धोंडा जेवणला, आता धोंडा झाला आमचा कार्यक्रम. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, अधिक मासात आपण सगळे धोंडा जेवणाचा कार्यक्रम ठेवतो. तो कार्यक्रम झाला, सगळे पाहुणे गेले, घर आता एकदम रिकामा झाले. आणि अगस्त्याने इथं त्याची पॅन्ट फसून ठेवली आहे काहीतरी कुटाने करून. त्याची पॅन्ट मी आता काढतो. काढली, आणि लागला असता आता त्याला, हे जे ना टोक लागला असतं. हो चल इकडं होतो. आणि अगस्त्य आता झालाय 2 वर्षाचा, पण तो फक्त काही ठराविक शब्द बोलतो, जसं की बाबा, दे, घे, आत्या, असं अधूनमधून तो बोलत असतो. त्याला पण आम्ही सवय लावतोय बोलायची म्हणून. पण त्याला समजतं सगळं. हाय कर मग बघा, मला त्याला सगळं समजतं सगळं. हे समजायच्या बाबतीत तो नादच नाही का. तो कोणाला सुद्धा घाबरत नाही. रस्त्यावर जरी असं कुत्र मांजर चालला असेल तरी तो सगळ्यांना पकडून ठेवून. पण मग नंतर मी विचार केला, जर AI डबिंग फीचर आलेलंच आहे, तर मी हिंदीत बनवू, मराठीत बनवू, इंग्लिशमध्ये बनवू, कन्नडमध्ये, तमिळ, गुजराती, कोणत्याही लँग्वेजमध्ये मी जरी बनवलं तरी ते माझ्या ऑडियन्सला त्यांच्या लँग्वेजमध्येच ऐकू जाणार आहे. म्हणजे त्यांच्या फोनमध्ये जे नॉर्मली त्यांची ऑडिओ सेटिंग असेल, ज्या लँग्वेजमध्ये ते बघत असतील, त्यांना त्याच लँग्वेजमध्ये ते हे होणार आहे. समजा माझ्या टायटलमध्ये काही असे शब्द आहेत जे बाहेर देशातल्या लोकांनी सुद्धा सर्च केले त्यांच्या लँग्वेजमधून, तर ते माझा ब्लॉग त्यांच्या लिस्टमध्ये ऑटोमॅटिक जाणार. सगळी जी सेटिंग आहे ती यूट्यूबकडूनच होणार ऑटोमॅटिक. ह्यानी मग बहुतेक व्ह्यूजसुद्धा मला चांगले येऊ शकतात. बघतो, हा माझा पहिला व्लॉग आहे मराठीत, तर ह्याच्यावर कसा रिस्पॉन्स येतो याच्या बेसिसवर मी इथून पुढचे व्लॉग बनवणार, जे की नॉर्मली आता मराठीतच बनवणार. हिंदीत मला काही शब्द आठवत नव्हते अचानक, म्हणजे मी गडबडा येतो, जे की आता मी थोडंसं फ्रीडमली बोलू शकतो की लाईक मित्रांनो हे करा, ते करा, वगैरे वगैरे. हे असं हिंदीत मी नॉर्मली नव्हतं बोलू शकत. मला खूप प्रिसिजिव्हली म्हटलं, म्हणजे सॉरी, मध्येच हिंदी आली नॉर्मल, आपली टोनिंगमुळं नॉर्मल ब्लॉग हिंदीत म्हणतो, मध्येच हिंदी आपली उफळून आली एकदम. तर हे जे काही आपले मराठी शब्द आहेत ते आठवत नव्हते हिंदीत. पण आता काही प्रॉब्लेम नाही आहे. नॉर्मली या अभिषेक देशपांडे ब्लॉग्स चॅनलवरती आपले रेग्युलर ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता दुपारचे 4 वाजलेच आहेत, तर आता चहा पण घेतलेला आहे मी. तुम्हाला माझा थोड्या वेळाने गेमिंग सेटअप दाखवतो आज जाऊन. आणि सहज मी बाहेर आलो आत्ता, लाईक म्हणजे थोडंसं ऊन उतरलं, म्हणजे घरात बसून बोर होते. बाहेर आलो, वरती बघतोय तर पतंग उडतायत बाई.
काय सांगावं म्हणजे ते बघा मी तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. या बघा दिसला का? हा का पतंग आहे. पोरं बी एवढे नादिक आहेत. अजून जून महिना सुरू आहे. या वर्षीची संक्रांतून 4 महिने पण झाले नाही. म्हणजे जानेवारीमध्ये संक्रांत होती ना 14-15 तारखेला मकर संक्रांत. तर 4 महिने पण अजून नीटनेटके झालेले नाही. यांनी परत पतंग उडवायला सुरू केले. कायच पोरं आहेत आणि काय नादिक पोरं आहेत आमच्या इकडचे, काय भरोसा नाही त्यांचा. आणि जूनमध्ये सुरू केले डिसेंबरपर्यंत आता हे पतंगच उडवत राहते. एवढे पैसे तरी कुठून येते यांच्याकडं. एक आम्ही होतो लहान असताना एक पतंग आणायला घरच्यांच्या मागं लागावं लागायचं. गल्लोगल्ली असे पतंग पकडत फिरावं लागायचे. तेव्हा कुठं जाऊन पतंग गेले. या आजकालचे पोरं डायरेक्ट पतंग उडवून राहिले भाई. खतरनाक. पकडायचे तर लांबच राहिले पतंग. तर आता अगस्त्य बाहेर खेळायला आला होता आजी सोबत. इथंच दगड खेळत बसलाय खाली. तिकडं बकऱ्याकडे नाहीच आईला नाही का खेळायला. पण ह्यो मातीच खेळत असतोय का रस्त्यावर मांडी घालून बसलाय. आधीच आजीचे कमराचे 2 ऑपरेशन झाले. त्यात ह्यो आजीला वाकवायला लावून राहिला. हा जा जा कंटाळला आता बाहेर खेळून. कंटाळला मागापासून घाई चालली ती बाहेर यायला. आता आज जायला घाई चालली. मूडवर आहे भाई अगस्त्य. इथं भांडणं सुरू झालेत. हिची मांजर आहे अगस्त्यने घेतले म्हणून ती रडायला लागली आहे ना. कारण अगस्त्य काय मांजर आहे ना. माऊ दे मांजर तिची. तिची मांजर ते नकली मांजर आहे एकदम खरी खुरीवाणी वाटते. आणि आता ही पण चिडलेली आहे एकदम. अरे पग येतं त्याची.